Okay, so hi guys, welcome to Code Journey Vikas. This is day 26 of our series called Android Development का मराठीतून आणि Android Developer बना. सो 25 लेक्चर आपण ऑलरेडी कव्हर केलेत राईट. आणि त्यामधले खूप सारे लेक्चरमध्ये आपण लाईक ऑलमोस्ट समथिंग 8 to 10 लेक्चरमध्ये आपण मराठीमध्ये कोटलीन कव्हर केली आणि त्याच्या आधी पण आपण कोटिंग कव्हर केलेली बट ती हिंदीमध्ये होती राईट. तर हा 26 डे आहे आपला आणि आज आपल्याला कव्हर करायचं की डेटा क्लासेस बेसिकली काय असतं कोटलीनमध्ये, डेटा क्लासेसचं काय मिनिंग असतं. आता डेटा क्लास हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. जेव्हा समजा तुम्ही ॲक्च्युअली एका प्रोजेक्टमध्ये काम करता तेव्हा एका स्क्रीनमधून दुसऱ्या स्क्रीनमध्ये डेटा पास करताना कोणत्या टाईपचं डेटा मला पास करायचं आहे, माझ्या API मधून कोणत्या टाईपचं डेटा म्हणजे कोणत्या टाईपचे रिस्पॉन्स मला येईल, त्या सगळ्या गोष्टी हँडल करण्यासाठी आपण डेटा क्लासेसचा यूज करतो. तर हे टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. बाकी आज याला समजू की ॲक्झॅक्टली काय मिनिंग आहे, पण त्याआधी जे पण आपलं जनरल क्लास असतं ते जनरल क्लास समजून घेऊ. म्हणजे बेसिकली एखादा जर क्लास आपण आतापर्यंत डिक्लेअर करत होतो तो डिक्लेअर करून एक एक्झाम्पल घेऊ आणि त्यामध्ये कोणत्या अशा गोष्टी आहेत जे डेटा क्लासला सपोर्ट करतात पण जनरल क्लासला सपोर्ट नाही करत, हे आपण त्या एक्झाम्पलमध्ये बघू सगळ्यात पहिले. आणि ते झाल्याच्या नंतर आपण डायरेक्टली मूव्ह ऑन करू डेटा क्लासमध्ये. सो तुम्हाला जे पण बेसिक कन्सेप्ट आहे की एक्झॅक्टली डेटा क्लासेसचं यूज आपण काय करतो हे आता समजून जाईल, आता क्लिअर होऊन जाईल. ओके, तर जर तुम्ही बघितलं आता तर मी सिम्पली काय केलं, एक क्लास डिक्लेअर केला ओके विथ द नेम कॉल्ड स्टुडंट जनरल क्लास. ओके, आणि स्टुडंट जनरल क्लास काय करतं, फक्त दोन व्हेरिएबल ॲज अ इनपुटमध्ये घ्यायचं. म्हणजे बेसिकली कन्स्ट्रक्टर मला कॉल करावं लागेल आणि त्या कन्स्ट्रक्टरमध्ये मी दोन पॅरामीटर कॉल करेल म्हणजे पास करेल विच इज युजर नेम आणि दुसरी म्हणजे एज राईट. तर आता इथं काय व्हायला की मी दोन पॅरामीटर पास केले विच इज नेम आणि एज. ओके, आणि हे सगळ्या गोष्टी पास केल्याच्या नंतर म्हणजे पॅरामीटर पास केल्याच्या नंतर रन केल्याच्या नंतर जर आउटपुट येत असेल तर एकदा तुम्ही आउटपुट बघायचं काय येतं. ओके, तर इथं जर तुम्ही बघितलं तर आउटपुट बघा काहीतरी म्हणजे अनरिडेबल फॉर्मॅटमध्ये आउटपुट येतं. म्हणजेच काय की मी इथे केलं काय सिम्पली की माझा कन्स्ट्रक्टर कॉल केल्याच्या नंतर जो पण माझा म्हणजे बेसिकली जो पण माझे हे मेंबर असेल दोन्ही पण म्हणजे नेम आणि एज त्यांना बस प्रिंट करण्याचं काम केलं आहे राईट. बट जनरली जेव्हा आपण सिम्पल एक डेटा क्लास डिक्लेअर करतो आणि त्याचे मेंबर या ठिकाणी कन्स्ट्रक्टर थ्रू कॉल करून प्रिंट करण्याचं जर काम केलं तर इथे जर तुम्ही बघितलं तर अनरिडेबल फॉर्मॅटमध्ये मला आउटपुट येतं जो की अंडरस्टँडेबल नाही मग की समजा एक्झॅक्टली काय मिनिंग राईट. तर म्हणजे बेसिकली मला काय म्हणायचं आहे ही सेम गोष्ट जर तुम्ही डेटा क्लासमध्ये इम्प्लिमेंट केली म्हणजे डेटा क्लासेसमध्ये जर तुम्ही दोन मेंबर ठेवले राईट विच इज युजर नेम आणि एज. आता हे दोन मेंबर जर तुम्ही डेटा क्लासेसमध्ये ठेवले आणि डेटा क्लासेस थ्रू जर तुम्ही हे दोन्ही मेंबर त्या ठिकाणी कन्स्ट्रक्टर कॉल करून जर प्रिंट करत असेल तर काय होईल आता हे आपण प्रॅक्टिकली बघू एक्झाम्पल थ्रू. ओके ओके, तर मी इथं नवीन एक डेटा क्लास क्रिएट करतो विच इज स्टुडंट डेटा क्लास डेमो. ओके, अशी एक फाईल नाही बट इथं ऑप्शन दिसत असेल तुम्हाला डेटा क्लास राईट. आता या डेटा क्लास ऑप्शनमध्ये मी सिलेक्ट करतो राईट. आता इथे जर तुम्ही बघितलं तर तो डेटा क्लास या ठिकाणी क्रिएट झाला आहे स्टुडंट डेटा क्लास डेमो. ओके, आता यामध्ये मी दोन प्रॉपर्टी घेतो विच इज आता स्टुडंटचं नाव व्हॅलमध्ये घेऊ शकतो आपण राईट आणि दुसरी म्हणजे स्टुडंट जे पण त्या ठिकाणी एज असेल तर. ओके, सो मी इथं व्हॅरमध्ये जे पण एज असेल स्टुडंटची ती घेतो. ओके, आणि इथं सिम्पली एक मेन फंक्शन डिक्लेअर करतो आणि मेन फंक्शन डिक्लेअर झाल्याच्या नंतर सगळ्यात पहिले प्रिंट एलन घेतो. ओके, आणि या फंक्शनच्या आतमध्ये जो पण माझा डेटा क्लास असेल तो डेटा क्लासचा मी कन्स्ट्रक्टर कॉल करतो. सो मी त्याला तर स्टुडंट डेटा क्लास डेमो आणि विच रिक्वायर्ड द टू पॅरामीटर विच इज नेम अँड एज. सो मी इथं डेमो आणि जे पण एज असेल म्हणजे युजरची ती एज इथून पास करून देतो. ओके, तर आता जर तुम्ही बघितलं एकदा प्रोग्राम रन करतोय मी, तुम्ही बघितलं आता तर एक्झॅक्टली जसं आउटपुट मला एक्सपेक्टेड आहे त्या सगळ्या गोष्टी इथं प्रिंट झाल्यात. म्हणजे काय की आपण सिम्पल जनरल क्लास जर घेतला तर जनरल क्लासेसमध्ये प्रॉब्लेम काय होते की जो पण आपला म्हणजे आपण इथं जनरल क्लासमध्ये इथं काय ओके इथं जनरल क्लासमध्ये सेमच. ओके, तर इथे जनरल क्लासमध्ये आपण सेमच सगळ्या गोष्टी केल्या म्हणजे एज स्टुडंटचं नाव आणि एज दोन पॅरामीटर कन्स्ट्रक्टर कॉल करून या ठिकाणी प्रिंट करण्याचं काम केलं राईट. बट सिमिलरली याचं पण आउटपुट आला आपल्याला काहीतरी अनरिडेबल फॉर्मॅटमध्ये आलं म्हणजे गार्बेज व्हॅल्यू त्या ठिकाणी प्रिंट होण्याचं काम होतं राईट. बट बेसिकली तुम्ही डेटा क्लासेसमध्ये आलात तर डेटा क्लासेसचं कन्स्ट्रक्टर कॉल करून जे पण आउटपुट मला आलंय ते आउटपुट तुम्ही इथं बघू शकता की एक्झॅक्ट जे पण मला आउटपुट पाहिजे होतं ते आउटपुट प्रिंट झाले राईट. तर बेसिकली मला काय म्हणायचं आहे आता तुम्ही सिम्पली आपल्या डेटा क्लासमध्ये चला, डेटा क्लासेसचं काय मिनिंग हे आता आपल्याला समजायचं आहे. ओके ओके, आणि इथं जर तुम्ही बघितलं ओके a data class is a class that hold the data Kotlin automatically provide the useful methods for this. जस्ट लाईक तुम्ही हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की कोटलीन जे पण काही लाईक डिफॉल्ट मेथड प्रोव्हाइड करते डेटा क्लाससाठी जे जनरल क्लासेसमध्ये ह्या सगळ्या गोष्टी
लाईक कोटलिन अलो नाही करत. बट तुम्ही इकडे डेटा क्लासमध्ये जर आला तर डेटा क्लासमध्ये बाय डिफॉल्ट कोटलिन ह्या सगळ्या मेथड्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करते, राईट. तर बेसिकली कोटलिन म्हणजे डेटा क्लासचं मिनिंग काय, की तो डेटाला होल्ड करण्याचं काम करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही डिफॉल्ट असे मेथड असतात जे कोटलिन आपल्याला प्रोव्हाइड करते, जे आपण यूज करू शकतो. तर ह्या जे पण इक्वल मेथड झाली किंवा जे पण टू स्ट्रिंग मेथड जे की आपण इथं यूज केली आहे, या एक्झाम्पलमध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं पण टू स्ट्रिंग मेथड इंटरनली यूज झाली आहे, राईट. आता हे बाय डिफॉल्ट कोटलिन यूज करते इंटरनली. इथं आपल्याला मॅन्युअली टू स्ट्रिंग किंवा समजा त्या सगळ्या गोष्टी लावायचं काम नाही पडत. टू स्ट्रिंग इक्वल जर का इक्वल मेथड झाली किंवा समजा हॅश कोड मेथड झाली, ह्या सगळ्या गोष्टी कोटलिन आपल्याला डेटा क्लासमध्ये प्रोव्हाइड करते बाय डिफॉल्ट. ओके, त्यातले काही मेथड्स आपण एक्झाम्पलमध्ये पण बघणार आहे, राईट. पर्यंत आपण काय बघितलं की बेसिकली डेटा क्लासेसचं काय मिनिंग आहे, आणि डेटा क्लासेस आपल्याला काही डिफॉल्ट मेथड्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करते, राईट. आणि आता आपण बघणार आहे की राईट, आणि इथे जर तुम्ही बघितलं तर आपण हे जे पण स्टेटमेंट दिली हे पण इंटरनली टू स्ट्रिंग मेथड यूज करते, राईट. आता टू स्ट्रिंग मेथड तर बघितली आपण, बट आता इक्वल मेथड कसं वर्क करते डेटा क्लासमध्ये हे पण बघू, राईट. ही जी पण होती ही आपली टू स्ट्रिंग मेथड या ठिकाणी इंटरनली यूज होते, राईट. आणि त्याच्यानंतर मी काय करतो की बेसिकली सिम्पल माझा स्टुडंट डेमो क्लास म्हणजे माझा डेटा क्लासेस बेसिकली कन्स्ट्रक्टर कॉल करतो आणि दोन व्हॅल्यू पास केलेत. बट जे पण व्हॅल्यूज मी पास केले ते दोन्ही पण कन्स्ट्रक्टरमध्ये सेम व्हॅल्यू त्या ठिकाणी पास केली आहे, राईट. म्हणजे पहिल्या पण याच्यामध्ये अमित पास केली अँड एज विच इज सिमिलर टू 20. अँड सेकंड वेळेस ज्यावेळेस मी कन्स्ट्रक्टर कॉल केले त्या केसमध्ये पण मी नेम आणि एज सिमिलर ठेवली, राईट. सो मी इथं आणखी एक स्टेटमेंट लिहितो. प्रिंट एलनमध्ये मी काय करतो, जो पण S1 असेल, राईट, S1 इक्वल इक्वल S2 करतो. म्हणजे दोन्ही ऑब्जेक्टला आपण या ठिकाणी मॅच करण्याचा प्रयत्न करतो. दोन्हीचं रिझल्ट आता इथं जर तुम्ही बघितलं तर एक्सपेक्टेड असं आहे की दोन्हीचा जो पण रिझल्ट असेल तो सेम आला पाहिजे. आणि हा जो पण इथून जो पण रिझल्ट असेल तो त्या ठिकाणी प्रिंट झाला पाहिजे ट्रू. ओके, जे पण आपण व्हॅल्यू इथून पास केली ते दोन्ही पण ऑब्जेक्टसाठी सेम व्हॅल्यू आहे, राईट. बट आता बघू आपण काय आउटपुट येतं. ओके, आणि जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात पहिले तर जो पण आपला म्हणजे आपण हे प्रिंट केलं तर सिम्पली आपले जे पण मेंबर असेल ते प्रिंट केले ते नंतर सिमिलरली हेअर आपण इक्वल मेथडचा त्या ठिकाणी यूज करतोय. म्हणजेच कोटलिन इंटरनली यूज करते आपण नाही करत, राईट. इक्वल्स किंवा हा इक्वल्सच असते, राईट. इक्वल्स मेथड त्या ठिकाणी यूज होते. आणि इथं जर तुम्ही बघितलं तर ट्रू आउटपुट आलाय. म्हणजे जो पण S1 आणि S2 दोन्ही ऑब्जेक्ट या ठिकाणी सिमिलर आहे, राईट. सो इथं ट्रू आउटपुट आलाय. बट ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही जनरल क्लासमध्ये जर केलं तर जनरल क्लासमध्ये तुमची जे पण गार्बेज व्हॅल्यू असेल म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्टसाठी गार्बेज व्हॅल्यू डिफरंट असू शकते. तर त्या केसमध्ये हे जे पण इक्वल मेथड आहे ते त्या ठिकाणी फॉल्स होईल, राईट. तर बेसिकली त्याच्यानंतर बघू की कॉपी फंक्शन त्या ठिकाणी कसं वर्क करते. आता कॉपी फंक्शनचं मिनिंग असं असतं की काही काही वेळेस कसं असतं की आपण म्हणजे ऑब्जेक्ट तर क्रिएट करून घेतो, राईट. बट काहीच जस्ट लाईक आता समजा इथं जर तुम्ही बघितलं तर इथं आपण स्टुडंट डेटा पण आपला कन्स्ट्रक्टर असेल तो कन्स्ट्रक्टर कॉल केला. कन्स्ट्रक्टर कॉल झाल्याच्या नंतर जे पण नेम आणि एज असेल ते पास केले, राईट. बट माझी रिक्वायरमेंट आता अशी आहे की मला फक्त एजच चेंज करायचे. किंवा समजा लेट्सचे असं कन्सिडर करा की या कन्स्ट्रक्टरमध्ये लेट्सचे 5 पॅरामीटर आहे, राईट. आणि 5 पॅरामीटरमधून मला फक्त एकच पॅरामीटर चेंज करायचं, बाकीचे सगळे पॅरामीटर ॲज इट इज ठेवायचे. तर त्या केसमध्ये मी काय करू शकतो, जो पण ऑब्जेक्ट असेल याला मी कॉपी करून घेईल, राईट. आणि कॉपी झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जेवढे पण मला चेंजेस करायचं असेल तेवढेच पॅरामीटर मी चेंज करेल आणि बाकीच्या जे पण गोष्टी असेल ते सगळ्या सिमिलर राहतील. ओके, तर याला एक एक्झाम्पलच्या थ्रू समजू. मी काय करतो, इथं एक व्हेरिएबल क्रिएट करतो S3. ओके, आणि त्याच्यामध्ये जो पण S2 असेल तो S2 मी इथं कॉपी करून घेतो. सो मी इथे लिहितो कॉपी. इथे जर तुम्ही बघितलं तर मी नेम पण ऍक्सेस करू शकतो आणि एज. मग दोन्ही माझ्या अकॉर्डिंगली जे पण प्रॉपर्टी मला चेंज करत असेल ती मी चेंज करू शकतो आणि बाकीचे जे पण हे असेल बेसिकली मेंबर असेल त्यासाठी सेम राहतील. सो मी इथं नेमला नाही बट एजला या ठिकाणी चेंज करतो आणि एज लिहितो विच इज 33. ओके, तर S2ची म्हणजेच हा या कन्स्ट्रक्टरसाठी जे पण आपण व्हॅल्यू पास केली अमित आणि 20. आता ही याची जी पण व्हॅल्यू असेल म्हणजेच S2ची जी पण व्हॅल्यू असेल ती अपडेट झाली असेल. म्हणजे एज पॅरामीटर बेसिकली अपडेट झाला असेल विच इज 33. ओके, तर मी इथं काय करतो, सिम्पली प्रिंट एलन जे पण S3 असेल ते S3चा जो पण ऑब्जेक्ट असेल तो त्या ठिकाणी प्रिंट करतोय. ओके, अँड लेट मी रीरन द प्रोग्राम अगेन. आणि इथं जर तुम्ही बघितलं तर S3च्या केसमध्ये जे पण नेम असेल ते नेम आपण सेम ठेवलंय. म्हणजे नेम बेसिकली सेम म्हणजे बट जी पण एज असेल ती एज इथं अपडेट झाली विथ द 33 व्हॅल्यू, राईट. बेसिकली कॉपी फंक्शन काय करतं
की जो पण आपला ओरिजिनल ऑब्जेक्ट असेल तो ओरिजिनल ऑब्जेक्ट तसंच राहील, राईट. बट जे काही पॅरामीटर जे मला चेंज करायचे तेच फक्त मी चेंज करू शकतो युझिंग द कॉपी फंक्शन. पण याचा इफेक्ट जो पण आपला ओरिजिनल ऑब्जेक्ट असेल ज्याची आपण कॉपी क्रिएट केली त्याच्यावरती होत नाही, राईट. ओके. सो या दॅट्स इट फॉर टुडे. जर काही तुमचे काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. बाकी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.